आता सविस्तर बातम्या पाहूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ बनवला आणि विद्यार्थ्यांना केलेल्या आवाहनानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली आहे। मन की बात रात्री 12 वाजता होत नसते असं म्हणत मोदींना टोला लगावलाय। तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हाच शेवट असेल असा इशारा सपकाळ यांनी दिलाय। दरम्यान उद्याच्या तिरंगा मार्चमध्ये सर्व पक्ष जे आहेत आणि नागरिक उपस्थित राहतील असं देखील सपकाळ यांनी सांगितलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ जारी केला होता आणि त्यामध्ये त्यांनी पेपर फुटी संदर्भात जी काही कारवाई केली जात आहे त्याबद्दलची माहिती दिली होती आणि हे अत्यंत गंभीर प्रकरण असल्याचं म्हटलं होतं। त्यावरच आता हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली आहे। विद्यार्थी आंदोलनावर काँग्रेस आक्रमक झाल्याची सध्या स्थिती इथे आपण पाहतोय। देशभरामध्ये काँग्रेसच्या वतीने देखील आता रस्त्यावर उतरत आंदोलन केलं जात आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हाच शेवट असेल असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलेलं आहे। सुरुवात झाली होती म्हणजे वांगचुक यांच्या आंदोलनानंतर बराच एक मोठा, पण आता एका गटानं कुठेतरी त्यांच्याकडून ही माघार आंदोलनाची दुफळी होण्याची शक्यता वाटते। ज्या पद्धतीने त्यांनी माघार घेतली काल, नाही, दुफळी करण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारचं नेरेटिव्ह भारतीय जनता पक्ष हे पेरण्याचा प्रयत्न करत आहे। आपण आधी सांगितल्यानुसार मला आपल्या निदर्शनास अत्यंत विनम्रतेने आणून द्यायचं आहे की पेपर फुटीच्या संदर्भात राहुल गांधी यांनी सगळ्यात पहिले आंदोलनात्मक भूमिका घेतली, विद्यार्थ्यांशी संवाद साधला, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली, यामध्ये संसदेमध्ये चर्चा व्हावी हे सांगितलं। चर्चेला बसलं पाहिजे, सभागृहात चर्चा केली पाहिजे। तिथं मन की बात मध्ये देखील मोदी हेच बोलतायत, फास्ट ट्रॅक कोर्टात चालू। थोडंसं बॅकफुटवर वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टीत गडबड सगळी दिसते। मोदींची मन की बात नाही, ही चोर की बात आहे। कारण रात्रीच्या 12 वाजता चोरच जो आहे तोच असे व्हिडिओ टाकू शकतो, जो शाहू आहे तो टाकू शकत नाही। जे दिवसाच्या उजेडात सकाळी 12 वाजता जे करायला पाहिजे, जे संसदेत जे करायला पाहिजे, ते चिवे जैसा रात्री 12 वाजता जर बिल्ली जैसा त्यांना जर करावं लागतोय, तर ही मन की बात नाही, जन की जो बात आहे त्याचा हा झालेला दबाव आहे। मोदींनी हा देश विकायला काढला आहे जे राहुल गांधींनी सांगितलं होतं, त्यातून त्यांच्या डोळ्यामध्ये भय स्पष्ट दिसत आहे। ही एकंदरीत यांचा पापाचा घडा भरला आहे। आम्ही अनेक दिवसांपासून सांगत होतो की अशी एक घटना होईल की देश बदलेल, त्यामुळे एक घटना झाल्यानंतर देश बदलतोय। वास्तविक पाहता या सर्वांनी देश बदलण्यामध्ये मदत करायला पाहिजे होती। अजून वेळ गेलेली नाही, देर आहे दुरुस्त आहे असं सगळ्यांचं स्वागत आहे। मात्र अजूनही अनेक लोक गप्प बसलेले आहेत। त्यांनी खऱ्याला खरं म्हणत असताना, त्यांनी चांगल्याला चांगलं म्हणत असताना चांगुलपण जोपासावं, तो दुसऱ्या बाजूला वाईटला वाईट म्हणून, निषेधार्याला निषेधार्ह म्हणून त्यांनी कुठेतरी चुकीच्या गोष्टीचा, विकृतीचा, हुकुमशाहीचा हा धिक्कार केला पाहिजे। आणि स्वातंत्र्य लढ्याचं दुसरं आंदोलन सुरू झालं आहे, यामध्ये सर्वांनी आपलं योगदान हे सुनिश्चित केलं पाहिजे, या यज्ञामध्ये स्वतःचं योगदान दिलं पाहिजे।